आज दिनांक 28 सप्टेंबर 2024ला संत तुकाराम सभागृह भंडारा येथे विविध ओबीसी संघटनांची बैठक सदानंद इल्मे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। येत्या 5 ऑक्टोबर 2024ला ओबीसी संवाद यात्रा भंडारा येथे दुपारी 1 वाजता येणार असून त्या अनुषंगाने ही बैठक करण्यात आली होती। ओबीसी समाजाकरिता 21 दिवस उपोषण करणारे रवींद्र टोंगे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी येणार आहे। त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजूरकर आणि प्रमुख वक्ते ऋषभ राऊत हे भंडारा येथे येणार आहे। 5 ऑक्टोबर सभा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 1 वाजता सभा आयोजित करण्यात आलेली आहे। सभेमध्ये ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी सेवा संघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी जागृती मंच, संविधान संघर्ष समिती यांचा संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे। यावेळी ओबीसी सेवा संघाचे गोपाल सेलोकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मुकेश पुडके, माजी शिक्षणाधिकारी के.झेड. शेंडे, भगीरथ धोटे, बाळकृष्ण सार्वे, वामन गोंधळे, संविधान बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुडकर, माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, उमेश सिंगंजुडे, रोशन उरकुडे, अरुण लुटे, भावराव साळवे, विष्णुदास गुणवंत पंचबुद्धे, मोरेश्वर तिजारे, बंडू गंथाडे, संजीव बांभोरे, अरुण गावंडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते। यावेळी संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुडकर यांनी सदर प्रतिनिधींशी बोलताना सांगितले की अनुसूचित जातीचे आश्रमशाळा आहेत त्यांना मागील 15 वर्षापासून अनुदान मिळाले नसल्याची खंत व्यक्त केली। याप्रमाणे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी अनुसूचित जातीचा आश्रमशाळा बंद पाडण्याचा शासनाचे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला।